सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा महाविकास आघाडीचे शासनाच्या विरोधात जोडे मारो आंदोलन। प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी जोडो मारो आंदोलनाला फिरवली फाट। आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यातच कोसळल्याने त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असल्याने शासनाचा महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने तसेच माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील, चंद्रहास गुजराती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या मार्गदर्शनाने जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, के डी चौधरी, प्रदीप पाटील, गोविंदाबापू महाजन, शेख आरिफ शेख, नंदकिशोर पाटील, तुकाराम पाटील, शिवसेनेचे देवेंद्र पाटील, कम्युनिस्ट नेते अमृत महाजन, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद, नेमीचंद जैन, सुनील बडगुजर, रमेश शिंदे, मधुकर पाटील, धनंजय पाटील, महिला आघाडीच्या अनिता शिरसाट, जयश्री बडगुजर, बाळकृष्ण पाटील, अनिल पाटील, इश्तियाक जहांगीरदार, फातिमा पठाण, योगिता चौधरी, चेतन बाविस्कर, देवकांत चौधरी, प्रताप सोनवणे, छगन पाटील, अशोक साळुंखे, अनिल वाघ, गोपाल पाटील, व्ही के पाटील, देवानंद शिंदे, राजकुमार सोनवणे, भाऊसाहेब साळुंखे, व्ही एच पाटील, यशवंत खैरनार, शशिकांत चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। महाराष्ट्र शासनाने नौदलाच्या मदतीने समुद्र किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता। आपले जे महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी 450 वर्षापूर्वी बांधलेले किल्ल्यांचे कठडे तुटले नाहीत आणि फक्त 8-9 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 43 फुटाचा उंच पुतळा कोसळला ही फार शर्मेची बाब आहे आणि त्या गोष्टींच्या संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात निंदा नालसी होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांसाठी अपमानास्पद गोष्ट आहे। सगळ्या महाविकास आघाडी, पुरोगामी संघटना आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की शिंदे सरकारने राजीनामा द्यावा, पण हे निर्लज्ज लोक अजूनही काही राजीनामा देत नाही। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर महाविकास आघाडीतर्फे यांना मित्रपक्षांतर्फे यांना जोडो मारो आंदोलन सुरू केलं आहे। त्याचप्रमाणे चोपडा येथील काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट भैयासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे अरुणभाई गुजराती साहेब, शिवसेनेचे सगळे आणि या लोकांतर्फे आज आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा आणि आपण या लोकांना जोडेमार आंदोलन करून यांना यांची जागा दाखवून द्यायची आहे। आणि आजही आमची अशी मागणी आहे की या सरकारने राजीनामा द्यावा आणि ही जी लांछनात्मक गोष्ट घडलेली आहे महाराष्ट्रात तिथे त्यांनी थोडंफार सूतक वगैरे करावं अशी आमची मागणी म्हणून हा कार्यक्रम आणला।
शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांची वतन निघणाऱ्या शिंदे सरकारच्या देवेंद्र फडणवीस चले जाओ शिंदे सरकार मुर्दाबाद शिंदे सरकार मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद हम सब पुरोगामी एकजुटीच्या शिवप्रेमी एकजुटीच्या छत्रपती शिवाजी महाराज गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला लाजवेल अशी घटना घडली. 3 डिसेंबर 1923 रोजी म्हणजे मागच्याच वर्षी महाराष्ट्र ही घटना या महाराष्ट्रामध्ये घडली. अनेक वर्षापासूनचे गडकिल्ले शाबूत आहेत, अनेक वर्षापासूनचे पुतळे शाबूत आहेत, पण गेल्या 8 महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज दुर्दैवाने कोसळला आणि महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागली. या घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही जोडेमार आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय काँग्रेसच्या वतीनं भैयासाहेब, आदरणीय अरुणभाई गुजराती आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि हे जे नालायक सरकार या ठिकाणी आहे, ज्याने गांभीर्याने ही गोष्ट घेतली नाही आणि ही वेळ या महाराष्ट्रावरती आणली, या सरकारचा निषेध करतो. आणि आम महाराष्ट्राचा जो नागरिक आहे त्याच्या प्रत्येकाची भावना आहे की या सरकारनं आता राजीनामा द्यावा, शिंदे सरकारनं राजीनामा द्यावा आणि ज्या ठिकाणी पुतळा कोसळला आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य असा पुतळा पुन्हा स्थापित व्हावा, हीच आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आस लागलेली आहे. आणि सरकारचा निषेध करून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने राजीनामा द्यावा एवढी प्रमुख मागणी या ठिकाणी करीत आहोत.